29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिलेली आहे. येऊ देऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, म्हणजे तुमच्यावर. कोण म्हणलं गुखणे? गुणरत्न सदावर्ते. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही. दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर त्या 10% आमचा विषयच नाही. ते सटकेल लोकांचं काम आहे. सटक्या बुद्धी, ज्याच्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता, काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाहीत आम्ही. पाटील साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? आम्ही का अशी दिली? काय म्हणलो? व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलो मी? त्यानंतर नवनाथ बंजे भाजपचे प्रसिद्धी प्रमुख त्यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही, मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललो? बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही. आईवर बोललोच नाही मी त्यांचे. तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते खूप. ते शब्द मागे घेतो. बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? पण आरक्षण द्या म्हणा मग. हा, आरक्षण बी द्या. हा, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही, आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागे घेतला. हा, आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याच म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते, त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो कामन धामाचा, तवा आईने दिसली का आमची तुला? कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या? आमच्या आई रक्तात थारवल्या गेली तवा कुठे नेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवल्यात पडल्या, तो झोपली होती का तू? तवा नाही तुला आमची आई दिसली? तवा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटरसाठी ती रे? कुणाच्या नादी लाग लागून तू? हा, तू बाई येत, आमजोड बी बाय आहेत. ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली, तू केल्यावर जमन का? आणि लयच माया नादी लागली.